हॅलो. नमस्कार मित्रांनो. मी काही एक कंटेंट क्रिएटर वगैरे यूट्यूबर वगैरे नाही आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल मी माझं थोडंसं शॉर्ट इंट्रोडक्शन तुम्हाला देतो. मी एक सिव्हिल इंजिनियर आहे. माझं नाव शुभम. मी पुण्यात जॉब करतो. तर बेसिकली मला खूप दिवसाआधीपासून म्हणजे एक तुमच्या सगळ्यांसोबत एक शेअर करायचं होतं, जेणेकरून हा प्रकार कुणासोबत घडायला नको बा. म्हणजे माझ्यासोबत जे काही घडलं त्यामधून मला थोडासा वेळ लागला. पण ना ॲक्च्युली आजकाल जे स्कॅमर्स लोक आहेत ना, ते खूप ॲक्टिव्ह आहेत आणि खूप शातीर आहेत, चालाक आहेत. सो भविष्यात कुणासोबतही असं घडू नये. इवन कोणासोबत घडलंही असू शकते, खूप लोकांसोबत घडत असते. तर तुम्हाला कोणाचं नुकसान होऊ नये. इवन नुकसान होण्याच्या नंतर जे माणसाला डिप्रेशन येतं किंवा वाईट वाटतं की यार आपण एवढं शिकून आपल्यासोबत असं कोणीतरी करेल. सो जास्त वेळ नाही घेत. तर एक दिवस मला ना म्हणजे ऑफकोर्स आपण जॉब करतो तर आपण स्विच करत असतोच. आपण लिंक्डइनवर सर्च करतो जॉब, इंडीडवर करतो, नोकरीवर करतो, अशा भरपूर साऱ्या ॲप्स आहेत. सो मी अशा एका ॲप्सवरती जॉब शोधत होतो. तर मला एक पोस्ट दिसली की दुबईमध्ये जॉब आहे बा. तर मी दुबईच्या जॉबसाठी अप्लाय करायसाठी त्या पोस्टवर दिलेल्या कॉन्टॅक्ट्स केला. तर मित्रांनो काय झालं, त्या ज्या मेलवरती मी मेल केला ना माझा रेझ्युमी वगैरे, तर तिथनं तो बाउन्स झालेला आहे फर्स्ट. नंतर मग तिथेच खाली व्हॉट्सअप नंबर होता. कारण यू नो इफ दुबईमध्ये जर आपल्याला जॉब पाहिजे असेल तर तिथे म्हणजे व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करतात, मे बी करत असतील, आता मला माहिती नव्हतं. मी व्हॉट्सअपवरती त्यांना माझा रेझ्युमी शेअर केला. तर त्यांनी मला रिस्पॉन्स केला 2-4 तासाच्या नंतर. मग ते माझ्याशी बोलायला लागले की तुम्हाला एम्बसी सर्टिफिकेट वगैरे लागेल. तुम्ही म्हणजे ठीक आहे बा. आज लास्ट डे होता. एक ग्रुप होता मोठा. त्या ग्रुपचं नाव आहे, तर त्यांचं नाव असं आहे की ट्रोजन ग्रुप. हे खूप मोठा ग्रुप आहे दुबईमधला कन्स्ट्रक्शन रिलेटेड. सो ते खूप छान सर्व्हिस देतात एम्प्लॉईजला. खूप छान त्यांचं आहे सगळं काही. तुम्ही जर त्यांच्या पेजला व्हिजिट केली तर तुम्हाला कळेल की ते खूप चांगले एक कंपनी आहे. त्यामध्ये सिव्हिल इंजिनियर्सला हायर केले जाते. सो यू डोंट बिलीव्ह, तुम्ही ना अविश्वास दाखवू शकत नाही. कॉन्टॅक्ट पर्सनचं नाव होतं अहमद HR म्हणून. अहमद HR यांनी माझ्यासोबत कॉन्टॅक्ट केला आणि मग त्यांनी मला तो डॉक्युमेंट मागितला की तुमच्या एम्बसीचं सर्टिफिकेट आम्हाला पाहिजे. ॲक्च्युली मी ना माझं पासपोर्ट काढलं असल्यामुळं मला वाटलं आपली पॉसिबिलिटी जास्त आहे. तर त्यांनी मला असं सांगितलं की आज शेवटचा दिवस आहे, सो आम्ही तुम्हाला विदाऊट इंटरव्ह्यू हायर करतो आहे. सो फक्त तुम्हाला एम्बसी सर्टिफिकेट सबमिट करावं लागेल. मी म्हटलं सर ते काय असतं. सो हे सगळं व्हॉट्सअपवरती कन्व्हर्सेशन चाललं होतं. कारण त्यांनी असं सांगितलं की हे आउट ऑफ दुसरी कंट्री असल्यामुळं असंच कन्व्हर्सेशन होतं, मेलद्वारे जास्त नाही होत. सो मग मी त्यांना म्हटलं मला मिळेल का ते डॉक्युमेंट, कारण आज तर संडे वगैरे होता, होळी होती त्या दिवशी. ॲक्च्युली होळीच्या दिवशी हे सगळं चालवलेलं होतं. मग त्यांनी मला सांगितलं की एक माझ्या कॉन्टॅक्टमधले इंडियन पर्सन आहे, तो तुम्हाला करून देईल. मग मी म्हटलं ओके सर. ऑफकोर्स त्यांनी मला माझी एक्सपेक्टेड सॅलरी विचारली. मी माझी एक्सपेक्टेशन सांगितली. त्यापेक्षा त्यांनी मला तिप्पट ऑफर केली. सो त्यांनी सांगितलं की यू आर जेन्युइन कॅन्डिडेट अँड वी आर ऑफरिंग यू 3 times मोर ॲज यू आर कमिंग फ्रॉम युअर कंट्री. सो वी आर हॅपी टू शेअर यू दिस पोझिशन ॲज आणि मित्रांनो तुम्हाला विश्वास नाही होणार, मी ज्या फील्डमध्ये काम करतो आहे त्या फील्डची हायर पोझिशन त्या माणसाने मला ऑफर केलेली. सो मला पण एक विश्वास बसला की असेल, सिनियर इंजिनियर म्हणून असं एक दिली होती. माझ्या फील्ड रिलेटेडच आहे. सो मग नंतर मी त्यांना म्हटलं सर मला ऑफर लेटर पाहिजे माझं. नंतर मग ते म्हणत की डॉक्युमेंट्स द्या. डॉक्युमेंट देण्यासाठी त्यांनी मला एक कॉन्टॅक्ट दिला. तर त्यांचं नाव होतं काहीतरी ते गुप्ता
ह्याच्यामधून बोलत होते, मुंबईमधून, असं त्यांनी सांगितलं की हे मुंबईचे आहेत, हे लोकांना डॉक्युमेंट प्रोव्हाइड करता. मग मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला की सर मला हे डॉक्युमेंट पाहिजे व तर त्यांनी सांगितलं की हो मिळेल, तुम्हाला ते डॉक्युमेंट देऊ शकतो मी. त्याचे चार्जेस होतात 2750 रुपये. एका डॉक्युमेंटचे 2750 असं सांगितलं नाही, पहिले मला सांगितलं 2750 होतात. मी डिग्री सर्टिफिकेटला अटॅच म्हणजे डिग्री सर्टिफिकेट दिलं पहिले. त्यांनी सांगितलं की आता याला तुम्हाला ॲम्बसी सर्टिफिकेट म्हणजे आमची ॲम्बसी त्याला व्हेरीफाय करून एक सर्टिफिकेट देईल डिग्रीच्या बदल्यात. ते डिग्री राहीलच तशीच, म्हणजे आम्हाला ॲक्सेप्ट करायचं असेल तर हे सर्टिफिकेट ॲप्लिकेबल आहे. सो मी काही माहिती नसल्यामुळं मी त्यांना म्हटलं हो ठीक आहे करा. जेव्हा मी पहिल्या याची पेमेंट त्यांना दिली तर त्यांनी माझा विश्वासात घेतलं पहिले. तर मला सांगितलं की हे पैसे मी तुम्हाला 7 दिवसात रिफंड करू शकतो केव्हाही. मित्रांनो, नंतर त्याला मी जसं पेमेंट केलं त्याच्यानंतर त्यांनी म्हटलं की सर, म्हणजे ज्यांनी HR सांगितलं की मी त्यांना पावती पाठवली लगेच, त्यांनी 5 मिनिटात पावती मला रिटर्न केली, मी पाठवली. तर ते म्हटले यू डोंट हॅव अटॅच द 10th and 12th सर्टिफिकेट फ्रॉम ॲम्बसी. मग म्हटलं हे पण करायचं आहे का, तुम्ही आधी का नाही सांगितलं. नाही म्हणे तुम्हाला आम्ही सिनियरची पोझिशन देतो आहे, सो तुम्हाला ते डॉक्युमेंट दिले तर हेल्प होईल, आपण तुमचा सिनियर विजा इश्यू करूयात. तर मला ना भुरळ पडलेली, तेव्हा मला सुचत नव्हतं काही. त्यांनी सांगितलं की आज हॉलिडे लागणार आहे आमचा, सो तुम्हाला लवकरात लवकर गोष्टी करायच्या आहेत, सो तुम्ही पटकन करा. मी कुणालाही न विचारता प्रोसेस करत गेलो. मी परत त्यांना 2750चे 2 ट्रान्झॅक्शन केले 10वी आणि 12वीचं करायसाठी. जेव्हा त्यांनी मला पावती पाठवली तेव्हा मी त्या पावती व्यवस्थित नाही वाचली मित्रांनो. त्या पावतीमध्ये ते एक जस्ट अन इनव्हॉइस होता. एखादं प्रोडक्ट जेव्हा तुम्ही ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवरून बाय करता, मी तुम्हाला इथं दाखवेल ते तुमच्या स्क्रीनवर, तो एक इनव्हॉइस होता. त्यामध्ये माझं ते SSC HSC महाराष्ट्र वगैरे लिहिलं होतं, माझं रोल नंबर वगैरे लिहिलेले होते, पण ते GSTIN नंबर वगैरे दिसत होता. त्याच्यामुळे ते एक इनव्हॉइसच आहे जे की नो व्हॅल्यू. आणि तरी पण मला कळत नव्हतं की काय होत आहे. मग मी असं टोटल 8-9 हजार रुपये त्यांना पाठवले. तर त्यांनी मला म्हटलं सर आमचा आणि त्यांचा काही संबंध नाही आहे, सो तुम्ही कधी पण कॅन्सल करू शकता, मी पैसे तुम्हाला मिळवून देतो माझ्या विश्वासाने. सो मी त्या माणसाला विचारतोय जे माझ्यासोबत फ्रॉड करते, मी त्यांना विचारतोय सर हे ट्रस्टेबल आहे का. असं मी अडकत गेलो. नंतर मला कळालं की त्यांना मी अर्धा एक तासाने म्हटलं सर आता ऑफर लेटर कधी देणार, तुम्हाला तिन्ही पण डॉक्युमेंट पावत्या पाठवलेल्या आहेत, सो ओरिजिनल जेव्हा ते प्रिपेअर होईल तेव्हा त्याला 4 तास लागतील असं त्यांनी सांगितलं होतं. मग मी त्यांना सांगितलं की ते म्हटले हो ऑफर लेटर देतो, जस्ट वेट फॉर अ व्हाईल. त्यांनी मला ऑफर लेटर तर पाठवलं नाही, पण व्हिजाचा फॉर्म पाठवला, ॲप्लिकेशन फॉर्म. हा तुमचा व्हिजा ॲप्लिकेशन फॉर्म आहे म्हणे, याच्यामध्येच तुमची ऑफर मेन्शन आहे. मी म्हटलं नाही, मला ट्रोजन ग्रुपचं ऑफिशियल ऑफर लेटर पाहिजे. यावेळेस ना माझ्या मनात शंका आली की काहीतरी फ्रॉड असू शकतो का बा. मी कोणालाच सांगितली नाही ही गोष्ट, कारण की ॲक्च्युली मी ऑलरेडी 9,000 अराऊंड पे करून बसलेलो होतो. सो तो पण एक गिल्ट होता की बा आता पैसे तर पे केलो आहे तर कसं करायचं. मग थोड्या वेळाने मी त्यांच्या ॲप्लिकेशन बघितलं व्हिजाचं. त्यांनी मला पाठवलेलं ॲप्लिकेशन व्हिजा एकदम करेक्ट होता, बट तो ॲप्लिकेशन व्हिजा एखाद्या आउट ऑफ कंट्रीवाल्या लोकांना इंडियामध्ये येण्यासाठी लागेल असं इंडियाचं ॲप्लिकेशन होतं, ना की मला दुबईमध्ये जाण्यासाठी दुबईचा. सो मला मूर्ख बनवण्यात आलं तेव्हा. म्हणजे मला कळालं की आपल्यासोबत हा फ्रॉड झालेला आहे, आपण फसलेलो आहे. कारण की ह्या माणसाचं मी प्रोफाईल जेव्हा सर्च केलं तेव्हा ते कुठलेही फॉलोअर्स त्यांचे नव्हते आणि त्यांची दर 3 दिवसाला अशी पोस्ट यायची. लोक फसत जातात, लोकांचे मेसेज येतात, लोक त्यांना कॉन्टॅक्ट करतात, लोकांकडून या प्रकारे पैसे काढले जातात. त्यानंतर मी त्यांना जेव्हा विचारलं सर काय झालं, मग कुठे आहे पैसे, तर तेव्हा मी एक कॉल केला त्या नंबरवर. तर त्यांनी म्हटलं मी ट्रॅव्हलिंगमध्ये आहे,
मग मी परत एक कॉल केला, तर त्या ज्यांनी माझे पैसे घेतले एम्बेसी ऑफिसरकडलं त्यांना कॉल केला, तर एक लेडी बोलत होत्या. मग मला कळालं की आपलं लॉस झालेला आहे, हा टोटली लॉस आहे. ॲक्च्युली त्या दिवशी आमच्या घरी म्हणजे आमच्या इथे होळी होती, खूप जास्त नाराज होतो. इवन मी दुसऱ्या दिवशी सायबर क्राईमला कंप्लेंट केली तिन्ही ट्रान्झॅक्शनची. त्यामध्ये पण मला खूप त्रास झाला, खूप फ्रस्ट्रेशन झालं, कारण की मी जेव्हा कंप्लेंट केली तेव्हा ॲक्सिस बँकेत पण माझे खूप प्रॉब्लेम्स झाले. जी कंप्लेंट केली त्याच्यानंतर माझ्या ऑलरेडी 9,000 लॉसमध्ये असतानासुद्धा त्यांनी कॉपरेट नाही केलं तेवढं, म्हणजे झाला आहे त्रास. मित्रांनो, जेव्हा तुम्ही स्वतःहून पेमेंट करताना सायबर क्राईम पण काय नाही करू शकणार, तुमचे पैसे अडकवून ठेवलेले असणार. आता माझी सिच्युएशन अशी झाली होती की माझे पैसे तर ब्लॉक केलेले आहे सायबर क्राईमवाल्यांनी, बट मला भारत कायदा दंड अधिनियमनुसार केस करावं लागणार. केस केल्यानंतर माझे ऑलरेडी 9,000साठी मला 10,000 रुपये तर वकिलामागे खर्च होणार. आणि खूप मानसिक ताण असतो. सो मला एका वकिलाने सजेस्ट केलं की मित्रा, तू 8,000मध्ये तुझं झालं आहे, सो तू शिकून घे याच्यामधून काहीतरी. आता तू लक्षात ठेव आणि नंतर ना विसरून जा हे पैसे. आता म्हणजे माझे पैसे स्कॅमरकडे अडकलेले आहेत, पण मी ते घेऊ शकत नाही का, तर माझ्या कायद्यामध्ये असे तरतूद आहे की मी घेऊ नाही शकत, कारण की प्रत्येक पैशाचे व्हेरिफिकेशन होतं. नंतर मला केस करावी लागणार. केसमध्ये मला हे सिद्ध करावं लागणार की हा खरोखर माझ्यासोबत झालेला एक फ्रॉड आहे. फ्रॉडचं प्रूफ होतं माझ्याकडे, पण वकिलाला देण्यासाठी एवढे पैसे नव्हते, कारण की तेवढेच पैसे मला मिळणार होते आणि ते मिळतील की नाही याची पण गॅरंटी नाही आहे. सो प्लीज कुणावरही विश्वास ठेवू नका जॉबसाठी. मी तरी इकडेच माझं झालं. खूप लोकांसोबत असा फ्रॉड होतो की त्यांना दुबई वगैरे बोलवून नंतर त्यांच्यासोबत खूप प्रॉब्लेम्स होतात, ते खूप इरिटेट होतात. आणि मी त्या दिवसापासून मी ही गोष्ट जवळपास 4-5 दिवस कुणालाच सांगितली नव्हती, फक्त कंप्लेंट करणाऱ्याला सांगितली. सो मला स्वतःचीच लाज वाटत होती, कारण की मी असं करू शकतो की कुणाला विश्वाससुद्धा माझ्यावर बसणार नाही आहे. सो असं लक्षात ठेवा, कुठलीही कंपनीचा मेल जेव्हा बाउन्स होतो, हा पहिलाच साईन असतो की तो मेल व्हॅलिड नाही आहे आणि ते कंपनीमध्ये रजिस्टर्ड एम्प्लॉईज नाही आहे. दुसरी गोष्ट, कोणीही कंपनीतले तुमच्यासोबत व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करत असतील तर त्या माणसांना व्हेरीफाय करा की ते त्या कंपनीत आहेत का. त्यांच्या नावामध्ये त्यांचे फॉलोअर्स बघा, त्यांची पोझिशन बघा, त्यांचा एक्सपिरियन्स बघा. लिंक्डइनवरती सगळं दिसतं. खूप सारे फेक अकाउंट्स लिंक्डइनवर बनलेले आहेत जे तुमच्या सिच्युएशनचा गैरफायदा घेतात. जसं की खूप लोकांना जॉब नाही आहे, सो जॉबसाठी आपण खूप प्रयत्न करतो आणि कोणी आपल्याला समोरून अप्रोच करत असलास तर आपण ना त्यांच्या गोष्टींमध्ये हे होतो, ऐकून घेतो सगळं त्यांचं आणि मग नंतर सगळा त्रास होतो. सो स्कॅम्स खूप वाढलेले आहेत. सो ईच अँड एव्हरी स्टेपवर आपल्याला अलर्ट राहायचं आहे खूप जास्त. सो एवढंच सांगणं आहे माझं की स्वतःला आणि स्वतःच्या आजूबाजूच्या लोकांशी बोला. जर तुमच्याशी असं काही झालं तर पैसे पे करण्याआधी दुसऱ्याला सांगा की माझ्यासोबत असं होत आहे, मी काय करू. तुमचा मित्र नक्कीच विचार करेल, कारण तुमच्या मनावरती ते पेमेंट आणि काय म्हणतात पॅकेज वगैरे जर दिलं तर त्याची भुरळ पडू शकते की तुम्ही तेच इमॅजिन कराल आणि तुम्ही ह्या पैशांकडे बघणार नाहीत. सो खूप अलर्ट राहा आणि माझं हेच सांगणं आहे की काळजी घ्या. धन्यवाद.